कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊ ओळख करून देऊया। तुमच्या सगळ्यांची ओळख करून देतो या आपल्या नव्या बोर्ड मेंबर। हो हॅलो, म्हणजे या आशुतोष यांच्या मी त्याची बायको। आणि देसाईंची सून शिवानी आशुतोष देसाई। नमस्कार। पण भाऊ याआधी त्याने कुठली आपली मीटिंग अटेंड केली आहे का? एनी एक्सपिरियन्स? नाही, मला काहीच नाहीये अनुभव। हो, पण अनुभव द्यायला इथे खूप हुशार माणसं आहेत शिवा। आणि शिवानी कुठलीही मीटिंग अटेंड केली नसली तरी शिवा खूप हुशार आहे। खरं म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर मागच्या वेळी एक प्रेझेंटेशन आशुतोष देणार होते आणि त्या प्रेझेंटेशनसाठी शिवानच त्यांना खूप मदत केली आणि त्यामुळे ते प्रेझेंटेशन एकदम सक्सेसफुल झालं होतं। आणि तुम्हाला सगळ्यांना जर आठवत असेल तर अगदी ऐन दिवाळीच्या तोंडावर कामगारांनी संप पुकारला होता। काही गैरसमजुतीतून ते घडलं होतं, त्यामध्ये त्यांची काही चूक नव्हती, पण ते सगळं प्रकरण आमच्या आशुतोषनं शिवाच्या मदतीनं सगळ्यांच्या समोर आणलं। त्यामुळे शिवा खूप हुशार आहे आणि म्हणूनच ती आपल्या बोर्ड ऑफ मेंबरचा पार्ट आहे। आणि मला असं वाटतं की तिची आपल्याला नक्कीच मदत होईल। शिवा तू बस ना, तू उभी का? आशु? Yes. हाँ. All right. Shall we begin? Yes. So, gentlemen, welcome on board, Shiva. मी थोडा विचार केला आपल्या कंपनीच्या वर्क एफिशियन्सी बद्दल आणि मला काही गोष्टी लक्षात आल्या, त्यानुसार आम्ही एक प्रेझेंटेशन तयार केलंय। सो प्लीज अलाउ मी टू शो इट टू यू। मी करतो। हा, काका प्लीज ऑन। सो आपले स्टँडर्ड वर्किंग आवर्स सध्याचे हे आहेत 8 तास आणि आपले वर्कर्स साधारण 1 दिवस सुट्टी घेतात आठवड्याला। त्याच्याऐवजी आय प्रपोज टू यू, आपल्या वर्कर्सनी समजा 7 तास काम केलं आणि आठवड्याला एकही सुट्टी घेतली नाही तर आपली वर्क एफिशियन्सी वाढेल आणि वर्कर्स सुद्धा लवकर घरी जातील। I propose you this new strategy. It was an excellent presentation, Mr. आशुतोष। गुड। यामुळं आपले एम्प्लॉय पण खुश होतील आणि त्याचा फायदा आपल्या कंपनीला पण होईल। भाऊ ह्याने चांगलंच वर्कआउट केलेलं आहे, ह्याने कंपनीचा फायदाच होणार आहे। गुड, व्हेरी गुड। थँक्यू थँक्यू। वाह आशु, आशुतोष, कॉंग्रॅच्युलेशन। थँक्यू भाऊ। आणि मग मला असं वाटतं की कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण हे लगेचच। मला प्रश्न आहे, म्हणजे मी बोललं तर चालेल ना? असं का विचारतेस? तुझा तो अधिकार आहे, बोल। हा, म्हणजे तू खूप चांगलं बोललास, जे बोललास ते ऐकायला पण चांगलं वाटलं। शिव शिव प्लीज प्रश्न विचार। हं, लेट्स नॉट गेट कॅरीड अवे। म्हणजे मला असं वाटतं की ते एक दिवस काम वाढवायची आयडिया चांगली नाही आहे। हे बघ शिवा, मी हे सगळं ना स्टडी आणि रिसर्च करून प्रेझेंटेशन केलंय। आशुतोष एक मिनिट, तिला जरा बोलू दे ना। हा, म्हणजे मला हे यातलं काही असं कळत नाही आणि समजत पण नाही, पण आता एवढं कळलं की एक मिनिट, म्हणजे कामगारांना 8 तास काम करतात आणि 1 दिवसाची सुट्टी घेतात।
आणि आशू तुझं म्हणणं आहे की 7 दिवस 7 तास काम करायचं, म्हणजे झाले 49 तास, बरोबर? हां, पण ह्या सगळ्यात कामगारांची सुट्टी कुठे आहे? हे त्यांच्या सुट्टीचं काय? आपण त्यांना त्या बदल्यात लवकर सोडतोय ना. आशू हे बघ, हा 49 तासांचा जो पगार मिळतो ना, त्याच्यापेक्षा खूप जास्त कामगार त्यांच्या फॅमिलीबरोबर वेळ घालवतात ना, तो वेळ खूप महत्वाचा आहे त्यांच्यासाठी. म्हणजे 7 तास काम करून इथून घरी जायचं, तो जाण्या येण्याचा प्रवास, घरी गेल्यावर बायकोचं काहीतरी काम असणार, मुलं असतील तर अभ्यास असेल मुलांचा, मुलं खेळायला म्हणतील, काही ना काहीतरी काम करून माणूस जेवून लगेच झोपून जाणार, आणि हे तो रोज करणार. यात त्यांना त्यांचा वेळच नाही मिळणार. ज्यांच्यासाठी एवढं काम करून पैसे कमवत आहेत, त्यांच्यासोबत वेळ घालवता आला नाही त्यांना, तर त्या पैशांचा काय उपयोग? पण कंपनीचं काम कसं चालेल ना, असं चालत नाही. मग तू एक काम कर, 7 तासाचे 10 तास काम कर ना. त्यांनी काय होईल? अरे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे की 7 दिवस 7 तास काम, बरोबर? मी म्हणते 10 तास 5 दिवस काम, झाले 50 तास. 1 तास अधिक होतोच आहे ना, म्हणजे 10 तास काम करून 5 दिवस काम करायचं आणि 2 दिवसाची सुट्टी घ्यायची. मी तुम्हाला 100% लिहून देते की कामगार हे खुशी खुशी करेल, त्यांना हे खरंच आवडेल. शिवा पण काय आहे ना, प्रोडक्शन असं चालत नाही. आपण चालवूया ना, आपण करू 10 तास काम आणि 2 दिवसाची सुट्टी देऊ. पण शिवा, आपल्याला कामगारांशी बोलावं लागेल ना हे सगळं, ते मान्य करतील का? करतील ना, आनंदाने करतील, खरंच सांगते. तुम्हाला माहितीये का, आमच्या वस्तीत जेव्हा कामगार येतात ना काम करून, तेव्हा त्यांची मुलं जेव्हा आनंदाने मिठी मारतात ना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा सगळा थकवा गेलेला असतो. आमच्या शेजारच्या काकू आहेत ना, जेव्हा लवकर त्यांचा नवरा घरी येणार असेल ना, तेव्हा गाणं म्हणत म्हणत स्वयंपाक करतात. आणि इतकंच काय, सुट्टीच्या दिवशी तर ते छान बागेत बसायला पण जातात, फिरायला जातात. आणि तुम्हाला सांगू का, हा बाहेर बागेत जायचा, फिरायचा जो आनंद आहे ना, तो एका मोठ्या ट्रिपपेक्षा पण खूप भारी आहे. त्या आनंदासाठी सुट्टी महत्वाची आहे. हे बघा, मला फारसं काही कळत नाही, पण मी ज्या लोकांमध्ये वाढले, ज्या लोकांमध्ये राहिले, त्यांचा आनंद मला कळतो. त्यांचा आनंद 1 तास कमी काम करण्यात नाही आहे, तर 2 दिवस आपल्या घरच्यांसोबत एकत्र वेळ घालवण्यात आहे. प्रपोजल छान आहे, आपल्याला विचार करायला हरकत नाही. विचार काय करायचा त्यात? आपलं प्रेझेंटेशन तयार आहे. पण आपण मीटिंग मध्ये ते बदलू शकतो ना. बघ शिवा, ह्याच्या मागे काहीतरी कारण आहेत. पण मी म्हणते त्यामागे इमोशन्स आहेत. आपण बिझनेस करतोय. बिझनेस चांगला होण्यासाठीच हा पर्याय आहे. शिवा, तुला कळत कसं नाहीये? मला जेवढं कळतं तेवढं सांगितलं मी. हे बघ शिवा, हे बघ, तू माझं ऐक. तू माझा एक मिनिट. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, आणि पुन्हा रिझ्यूम करूया. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.